तर लक्षात घ्या, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या प्रत्येकीसाठी जो खेळाडू ठरेल त्याला 5,000 रोख रक्कम आणि ट्रॉफी दिली जाईल. कॅश 5,000 आणि ट्रॉफी देऊन 3 खेळाडूंचा सन्मान होणार आहे. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सुजित दादासाठी. प्रथमच आपल्या तळोजा MIDC मध्ये 12 बाईकचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रथम क्रमांक 5 बाईक कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम जो चॅम्पियन संघ राहिला. त्यानंतर यंगस्टार चिखले संघ द्वितीय क्रमांक 2 बाईक. त्यानंतर तृतीय क्रमांक अरब 11 अजनबी ओवले 2 बाईक. चतुर्थ क्रमांक 1 बाईक वैशाली स्पोर्ट्स वाकलन टीम. पंचम प्राइज दोस्ती ग्रुप जय गणेश धानसर 1 बाईक आणि 6वं प्राइज जय आयन्स 11 जय भागेश्वर हरिग्राम टीम 1 बाईक. अशा प्रकारे बाईक देण्यात येतील. सर्वोत्तम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी प्राइज देणार आहोत. चला सुजित दादा घ्या. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रथम आम्ही देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केली ती सन्मानित कुमार ऋषभ दादा मात्रे प्रोप्रायटर आई फार्म यांच्या वतीने मला ट्रॉफी आलेली आहे. चला त्यांचं शुभास आम्ही हे प्राइज देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 5,000 रुपयाने भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्याने 8 सामन्यात 5 झेल पकडले आणि खेळाडूचं नाव आहे ज्याने मेगा फायनल ही गाजवली आणि 4 झेल मेगा फायनल या मॅच मध्ये नांदगाव संघाचा प्रतीक हुद्दार बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 5,000 आणि चषक. प्रतीक हुद्दार यायचंय. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रतीक हुद्दार नांदगाव 4 मॅच मध्ये अगदी 5 झेल प्रतीक हुद्दारच्या माध्यमातून पाहिले असं या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड जातोय प्रतीक हुद्दार नांदगाव यासाठी जोरदार टाळ्या. 5,000 कॅश आणि चषक देऊन त्याचा इथे सन्मान होतोय. अभिनंदन प्रतीक हुद्दार नांदगाव संघ. तर प्रतीकने मयूर फडकेसाठी डेडिकेट केले. मयूर या तुम्ही. मयूर फडके जॉईन करायचंय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. प्रतीकला देखील माहिती आहे मयूरची मेहनत खूप चांगली आहे या स्पर्धेमध्ये. तोही डिझर्विंग आहे आणि हा डेडिकेशन केला जातो. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या प्रतीकसाठी. खेळाडू वृत्ती याला म्हणतात. आपल्या खेळाडूने केलेली मेहनत त्याला माहिती आहे त्यामुळे मयूरसाठी हा डेडिकेट त्याने केलेला चषक आहे बेस्ट फिल्डर. अभिनंदन मयूर आणि प्रतीक. नांदगाव संघ बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड दिला जाईल ज्या गोलंदाजाने अगदी 4 ओव्हर मध्ये 39 धावा खर्च केल्या आणि अगदी 7 विकेट्स काढल्या. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड जातोय आयन्स 11 जय वागेश्वर हरिग्राम संघाचा म्हात्रे हर्षल म्हात्रे. हर्षल म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 7 गडी बाद 4 ओव्हर मध्ये आणि 5,000 कॅश रोख रक्कम आणि चषक. टाळ्या होऊन जाऊन द्या हर्षल म्हात्रे हरिग्राम एक्सप्रेस. अभिनंदन हर्षल म्हात्रे. पुढील पुरस्कार आहे बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरच्या रेसमध्ये असताना थोडा काही पावले मागे राहिला ज्या खेळाडूने 44 बॉल मध्ये 110 रन आणि 4 विकेट. आणि हा खेळाडू ठरला आहे वैशाली स्पोर्ट्स वाकलन संघाचा टनाटन केतन वामन म्हात्रे. केतन म्हात्रे. विनंती असेल की आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 5,000 कॅश आणि चषक. तर केतन म्हात्रे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे. अगदी 5 धावेनं त्याची बाईक ही हुकली.
आम्हाला ज्यांनी ट्रॉफ्या पुरस्कृत केले ते परेशभाई, चेतनभाई आणि राजभाई यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनंती करा आपण समोर या. बबलूभाई आपण देखील या समोर. आपल्या शुभासे प्राईज देण्यात येणार आहे. चला या ठिकाणी लगेच यायचंय. 6वं प्राईज, 5वं प्राईज, 4थं प्राईज, 3रं प्राईज, 2रं प्राईज आणि फर्स्ट प्राईज अशा प्रकारे प्राईज देण्यात येणार आहे. तर या स्पर्धेतील षष्ठम पारितोषिक, या स्पर्धेमध्ये अगदी 6वं पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय तो संघ आहे आयांश 11 जय वागेश्वर हरिग्राम. एक बाईक आणि भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ चषक. संपूर्ण संघाला मेंटॉर त्यांचे पुरस्कार देणं विनंती आहे की आपण समोर यायचे. तर या स्पर्धेतील षष्ठम पारितोषिक आयांश 11 जय वागेश्वर हरिग्राम संघ, या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या संघाची राहिली आहे आणि एक बाईकसह भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ चषक. रातो के कातील शांत बसायचंय. षष्ठम पारितोषिकाचा मानकरी आयांश 11 जय वागेश्वर हरिग्राम, एक बाईक आणि भव्य दिव्य चषक. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या संघाने दमदार कामगिरी साकार केली, अगदी पंचतारांकित खेळ ज्या संघाचा साकार झालाय तो संघ आहे पंचम पारितोषिक दोस्ती ग्रुप जय गणेश्वर धानसर, एक बाईक आणि भव्य दिव्य चषक. तर धानसर संघ आपण समोर यायचंय. चला तुषार या आपण. तर या स्पर्धेमध्ये पंचम पारितोषिक दोस्ती ग्रुप जय गणेश्वर धानसर, एक बाईक आणि भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ चषक. पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, आभार व्यक्त करतो. तुषार पोजे यांचा संघ या स्पर्धेमध्ये पंचम पारितोषिकाचा अवॉर्ड या संघाने जिंकलाय आणि एक बाईक सह ह्या ग्रामस्थ मंडळ चषक इथे सुपूर्द केला जातो. त्यानंतर या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक वैशाली स्पोर्ट्स वाकलन, एक बाईक आणि भव्य दिव्य चषक. वाकलन संघ ठरला या स्पर्धेचा चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी. अभिनंदन वाकलन संघ जो आज वैशाली स्पोर्ट्स जेजी स्पोर्ट्स वाकलनच्या नावाने खेळत होता. या संघाला देखील एक मोटरसायकल, बाईक आणि चषक देऊन सन्मानित केलं जात आहे. तर या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक अ गटातून या संघाने शिकस्त राखली. वैशाली स्पोर्ट्स जेजी स्पोर्ट्स वाकलन, एक बाईक आणि भव्य दिव्य चषक देऊन या संघाचा गुणगौरव केला जातो. आणि त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक अवेलेबल अजनबी ओले, 2 बाईक आणि भव्य दिव्य चषक देऊन अवेलेबल अजनबी ओले संघाचा गुणगौरव सोहळा इथे संपन्न केला जाईल. लकी मैदान, हा ग्राउंड खूप लकी आहे ओवलेकरांसाठी. गुलशन आणि प्रतीक दादाने देखील सांगितलं की इथून आम्ही कधी खाली हात गेलो नाही. आजही हा संघ बाईक घेऊन गेलाय आणि प्रतीक भाई तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रतन शेठ दापोलकर, आरव 11 अजनबी ओले संघाचे पुरस्कर्ते. आणि हा संघ ठरले या स्पर्धेतील तृतीय पारितोषिकाचा मानकरी संजय शेठ पाटील. बॉस आपलाही मनपूर्वक आभार. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी 2 बाईक, भव्य दिव्य चषक, टीम आरव 11 अजनबी ओले. कायरा आली आहे नांदगाव संघाचे पॅकर महेंद्र खुटले यांची सुकन्या आणि जिच्या नावाने आज संघ खेळला आणि आज इतिहास घडवलाय 12 बाईकच्या स्पर्धेमध्ये. अभिनंदन कायरा. लकी नाव ठरलं नांदगाव संघासाठी. विहान आणि कायरा 11. खर तर पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक आभार. 12 बाईकचं या स्पर्धेचा आपण आगास पाहिला. 12 नव्हे तर 13 बाईक, कारण एक बाईक अगदी काही मिनिटांपूर्वी इथे योगेश्वर इथे जाहीर झाली. ती मालिकावीरासाठी गिफ्ट हॅम्पर पाहिलं, परंतु आयोजकांनी निर्णय घेतला की 12 नव्हे तर 13 बाईक आम्ही या स्पर्धेमध्ये देऊ. तर मालिकावीरासाठी पहिल्यांदा 15,000 रुपये आम्ही घोषित केले, परंतु अंतिमपणामध्ये आयोजकांनी निर्णय घेतला की मालिकावीरासाठी असेल ती सुद्धा बाईक. तर या स्पर्धेतील रनरअप उपविजेता, या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक विजेता संघ आहे
यंगस्टर 11 चिखले 2 बाईक भव्य दिव्य ग्रामस्थ मंडळ चषक या संघातील पुरस्कर्त्यांचं तेजा बैल ग्रुप यांचं मनपूर्वक स्वागत. चिखले संघाने बाजी मारली, उपविजेता ठरलाय ग्रामस्थ मंडळ चषक कानपोलीच्या स्पर्धेमध्ये. काही कमालीचा खेळ राहिला चिखले संघ, अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी हा चिखले संघ ठरलाय. रनर ऑफ. खर तर पनवेल तालुका शिवसेना प्रमुख सन्माननीय रुपेशजी ठोंबरे बिंदास भाई यांच्या माध्यमातून या 2 मोटरसायकल आमच्या आयोजकांसाठी पुरस्कृत केलेत. या पुरस्कर्त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. सन्माननीय बाईक सम्राट रुपेशजी ठोंबरे बिंदास भाई शिवसेना पनवेल तालुका प्रमुख विधानसभा पनवेल यांच्या माध्यमातून या मोटरसायकल आम्हाला पुरस्कृत केल्यात. पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. उपविजेता ठरलाय युवा स्पोर्ट्स चिखले यंग ब्रिगेडचा खजाना असलेला संघ. अभिनंदन. अहो चॅम्पियन आले, चॅम्पियन बसले बाईक वर. नांदगावकर, नाद करायचं नाही, नाव देखील नाद करायचं नाही नांदगावकरांचा. अगदी सन्माननीय श्री SR पाटील उद्योजक यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी ज्या आपण 2 बाईक पाहिल्या त्याही पुरस्कर्त्यांचं सन्माननीय श्री SR पाटील उद्योजक कानपोली यांचे मनपूर्वक आभार. तर त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन अखंड महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा आपण डंका पाहिला आणि तळोजा MIDC परिभागामध्ये पहिल्यांदाच अगदी 12 नव्हे तर 13 बाईक्स या स्पर्धेचा आपण डंका पाहिला. या स्पर्धेचा चॅम्पियन कायरा विहाना युवा स्पोर्ट्स नांदगाव 5 बाईक्स या स्पर्धेचा महाविजेता मेगा फायनलचा चॅम्पियन संघ ठरलाय कायरा विहाना स्पोर्ट्स नांदगाव. नंदाई माते की अभिनंदन. महेंद्रजी कुटले, निखिल भोईराणी, कैलासजी भगत, करण भगत आमचे भाचे. अभिनंदन करणजी, सर्वांना शुभेच्छा. सेलिब्रेट करा डीजे. या स्पर्धेचा चॅम्पियन, या स्पर्धेचा विजेता, महाविजेता 5 बाईक्स ही ट्रॉफी जिंकली आहे नांदगावनं. तर या स्पर्धेचा मालिकावीर पामशी कायरा भाची ही सुद्धा इथे आली, तिचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. सबसे कातिल परेश पाटील शांत राहायचे. तर शेवटच्या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आमचा सन्मान पाटे नको, आम्ही रात्री सन्मान घेतो. तर पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांचं मनपूर्वक आभार. ग्रामस्थ मंडळ चषक ही आपण दमदार स्पर्धा आम्ही पाहिली. तर या स्पर्धेतील मालिकावीर अतिशय दमदार खेळ ज्या खेळाडूचा राहिला आमचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर, रायगड ठाणे जिल्ह्याची मुळूक मैदानी तोप त्या ठिकाणी दाखल आहेत. तर या स्पर्धेचा मालिकावीर अगदी ज्या खेळाडूनं एकूण 11 चौकार लगावले, 9 षटकारांचा साज राहिला, 4 ओव्हर मध्ये अगदी 29 धावांमध्ये 3 विकेट्स काढल्या. नांदगावकरांना फोटो काढायचा आहे. पप्प्या एक फोटो काढ, पप्प्या एक फोटो काढ. पप्प्या ग्रुपच्या माध्यमातून दमदार आयोजन आहे. योगेश सर चॅम्पियन संघ आहे, त्यांच्या संघ मालकांशी आपण संपर्क साधा. योगेश मडवी सर आपण संपर्क साधायचे, त्यांनाही झोप आली. योगेश मडवी सर, मडवी
ओ करवलेवाले योगेश वडवी सर संपर्क साधा. चॅम्पियन ठरलाय संघाच्या संगणकाशी आपण संपर्क साधायचे. हा कायरा विहाना स्पोर्ट्स युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चला कॅप्टन आले आमच्या सोबत. चला कॅप्टन या. कॅप्टन या. खरं तर अनेक स्पर्धा आपण पाहतो आणि आज आपल्या पनवेल तालुक्याची मानाची आणि सन्मानची क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. 5 बाईक जिंकलेत. काय वाटतंय? नक्कीच खूप छान वाटतंय आणि अशा बाईक भेटल्याबद्दल अजून मजा येईल. नक्कीच गावामध्ये जल्लोष होईल आज. संपूर्ण टीमच्या खेळाबद्दल काय सांगशील आणि हे ड्रीम तुमचं आज कम्प्लीट झालंय याबद्दल? नक्कीच टीम चांगलाच परफॉर्मन्स देतोय. एवढे दिवस आम्ही हारत होतो पण एकजुटीने येऊन काय असतं ते नांदगावकरांनी दाखवून दिलं आणि आता एक टीम करून खेळतोय त्याच्यामुळं चांगला परफॉर्मन्स झाला. यापुढे पण एकच खेळणार आणि चांगला परफॉर्मन्स होईल. धन्यवाद. हे होते कॅप्टन. या बाई या. प्रत्येक उद्धार या आमच्या सोबत जॉईन होतील. प्रत्येक दादा आज आपल्या पनवेल तालुक्याची एक मोठी स्पर्धा पार पडलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. 5 बाईक जिंकण्याचं हे मान मिळालंय. याबद्दल काय म्हणशील? नक्कीच आम्हाला खूप आनंद होत आहे आणि या जल्लोषाचा गावामध्ये खूप म्हणजे एक विस्फोट होऊन जाईल. संपूर्ण टीमच्या खेळाबद्दल काय सांगशील? आज बरेच दिवस आपण संघर्ष करत होता. आज या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघांना परास्त केले. ज्याच्या त्याच्या स्थानी जो तो प्लेअर त्याची त्यांनी कामगिरी केलेली आहे चांगली आणि आमची गोलंदाजी इतके दिवस चालत नव्हती. बऱ्याच दिवसांनी चांगली गोलंदाजी झाली आणि आम्ही पुन्हा गेममध्ये आलोय. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम साठी. चला मालिकावीर. तर आता बहुचर्चित मालिका आणि आम्हाला बाईक पुरस्कृत केली आहे. खरं तर या ठिकाणी सन्माननीय गोमाशेठ जयराम पाटील, सुजित गोमाशेठ पाटील आणि अजित गोमाशेठ पाटील यांच्या वतीनं टोटल 9 बाईक या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. आणि आता मालिकावीर. तर आमचे रॉयल आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय आमचे आणि 10वी मालिकावीर बाईक देखील त्यांच्याच वतीनं आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. गावदेवी क्रिकेट क्लब कानपुरी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026 परवाने ही स्पर्धा संपन्न झाली आहे. मालिकावीर हु इज द लकी गाईज. चला सुजित गोमा पाटील, सन्माननीय गोमाजी पाटील, अजित गोमा पाटील या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा मालिकावीर आणि त्यानंतर गोल्डन नेतृत्व युवा नेतृत्व परेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील मालिकावीर अगदी 5 पॉइंट्सनं ज्या खेळाडूनं अव्वल दर्जाचं कार्य हासिल केलं, ज्यानं 11 चौकार 9 षटकार 4 मॅच मध्ये 50 चेंडूमध्ये 120 धावा पटकावल्या आणि 5 पॉइंट्सनं तो पुढे गेला आणि 4 ओव्हरमध्ये 29 धावा देत 3 विकेट्स काढल्या आणि 3 झेल पकडले असा मालिकावीराचा मानकरी जय गणेश्वर धानसर संघाचा डोनाल्ड बोर्जी. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या कारकिर्दीतली पहिली बाईक आज दुखापतग्रस्त असताना या ठिकाणी 3री बाईक त्यांनी जिंकली आहे. खरं तर दुखापतग्रस्त असताना देखील डोनाल्ड लढला स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी आणि आज या ठिकाणी मालिकावीर मिळाली आहे. ही बाईक डोनाल्डला मिळाली आणि त्याला देऊन सन्मानित करतोय. स्पर्धेचे सर्व गोमाशेठ पाटील, सुजितदादा पाटील, अजितदादा पाटील, परेश दादा, संपूर्ण आमचे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाशय इथे डोनाल्डला बाईक देतोय आपण. हे अभि साईडला बाईकची स्पर्धा संपन्न झालेली आहे. डोनाल्ड व्हेरी वेल डन. खरं तर आम्ही त्यांचे संपर्क करतोय. डोनाल्ड कारकिर्दीमध्ये 3री बाईक या ठिकाणी आपण जिंकली आहे. काय वाटतंय एकंदरीत आपल्या टीमच्या खेळाबद्दल, तू केलेल्या कामगिरीबद्दल?
तिसरी बाईक आहे. आमचा टीमवर्क चांगला आहे, सगळं आता चांगला चाललेला आहे. आमचा पोरांचा सपोर्ट आहे, तो मुलं बाईक भेटली मला. एक प्रश्न विचारेल. पनवेल तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा होतात, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा होतात, परंतु ही स्पर्धा